आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा आत्म नमस्ते. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. सर्व आत्मा सन्मानित सदस्य, आपला रेकी तृतीय पर्यंतचा आता प्रवास पूर्ण झालेला आहे असं म्हणूया आपण. प्रवास याचा अर्थ कुठेतरी आपलं प्रशिक्षण, हो ना, ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे. आणि या रेकी थर्डच्या ट्रेनिंग पर्यंत आपल्याला स्वतःमध्ये असण्यामध्ये, स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये, स्वतःच्या जे काही असेल, आरोग्य असेल, पण म्हणूया शारीरिक, मानसिक, आर्थिक, काय बरं तुम्हाला आतून बदल वाटतो आहे हे नक्कीच सांगा. म्हणजे आपला फीडबॅक द्या, जेणेकरून आपल्याला पुढे कसं जाता येईल हे पण आपण बघूया. ओके. हा, पहिला नंबर कोण लावणार? संध्याताई पाटील. हा, नाही नाही नाही, मी नंतर बोलते. ओके, काय हरकत नाही, हम्म. काही हरकत नाही. अन्वी, अन्वी चोलकर. आत्म नमस्ते मॅम. नमस्ते. खरंच मॅम खूप छान वाटतंय आणि म्हणजे आजचा लास्टचा दिवस आहे म्हणजे खूप कसं तरी वाटतंय. आता मॅम म्हणजे तुम्ही नसणार, आपला क्लास बंद म्हणजे नसणार. आपल्याला संध्याकाळचं अटेंड करायचं ठीक आहे, पण तरी पण. आणि खूप छान वाटतंय. म्हणजे मला खूप राग वगैरे चिडचिड व्हायची, मुलावर पण चिडचिड व्हायची. घरामध्ये पण खूप चिडचिड वगैरे व्हायची. ते पण खूप कमी झालेलं आहे. आणि खूप छान वाटतंय. स्टार्टिंगला पण मी जसं सांगितलं म्हणजे माझ्या फायनान्शियल जो काही प्रॉब्लेम होते थोडे कमी झाले आतापर्यंत. अजून पण होणार, मला माहिती आहे सगळं स्टेबल होणार. ते खूप छान वाटतंय मॅम खरंच. आज जरा लास्टचा दिवस आहे कसं तरी होतंय. घ्या, एक लक्षात घ्या सगळ्यांनी, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये क्लास सुरू केव्हा होणार ना, हे ठरलेलं असतं. ओके, लास्ट डेट कधीच नाहीये. हा आपला परिवार आहे अन्वी. ओके, आपला परिवार आहे, आपण एकमेकांना कधीच सोडणार नाही आहे. 750च्या बॅचला केव्हाही तुम्ही येऊन बसू शकता, कायम. ओके, कारण ना इथं परिवार जुडला आहे, इथं ट्रेनिंग सेंटर म्हणून तुम्हाला शिकवलं आणि तुम्हाला सोडलं असं नाहीये. कधीच हा विचार करायचा नाही मॅडम आपला आजचा शेवटचा दिवस आहे. आपलं काय म्हणूया आपण, प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. पण आता आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दररोज रेकीचा उपयोग करायचा आहे, पावलोपावली या ऊर्जेला अनुभवायचं आहे. आता तर कुठं खरी सुरुवात आहे. हा, बाहेरच्या जगामध्ये जाऊन ऊर्जेचा पावलोपावली उपयोग घेण्याचा, स्वतःच्या आयुष्यामध्ये उपयोग घेण्याचा, की नाही. त्यामुळे कधीच हा विचार कोणीच मनामध्ये आणू नका की आजचं सेशन संपलं. आजचं सेशन संपलं याचा अर्थ कुठेतरी ही बॅच, प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. 750ला तुम्हाला परत रिपीटला बसण्याची संधी आहे. आणि केव्हाही तुम्ही 750च्या बॅचला येऊन बसू शकता, कारण हा परिवार आहे. ओके, येथे कोणासाठीच कधीच लिंक बंद केली जात नाही. फक्त एकच नियम आहे, व्हिडिओ सुरू ठेवा, बस. यापेक्षा आणखी आणखी सोपे नियम असू शकते का मला सांगा? एकच नियम, फक्त व्हिडिओ सुरू करा, बाकी काहीच नाही. काय? हा, केव्हाही आणि कुठेही आयुष्याच्या वळणावर कुठेही काही अडचण आली तरी ग्रुपला एक मेसेज टाकायचा. ग्रुप तुमच्यासाठी कायम कार्यरत असणार आहे. ओके, येस, आपणच खरं तर आता ऊर्जावान आहोत. आणि नक्कीच सगळ्यांनी ग्रँड मास्टरला पण या, मी वाट बघते सगळ्यांची. थँक्यू अन्वी. नेक्स्ट भाग्यश्री. भाग्यश्री नंतर प्रियंका, नंतर वसुधा. आत्मा नं- नमस्ते. आत्मा नमस्ते. पहिल्यापासून फर्स्ट डिग्री पासून खूप छान अनुभव आले. मेडिटेशन, पहिला मेडिटेशन पासून एकदम एनर्जी आली अंगामध्ये, शरीरामध्ये ऊर्जावान झाले मी. आणि चिडचिड करायची ती पूर्णपणे कमी झाली, शांत झाले. परत कामामध्ये एकदम तीव्रता निर्माण झाली. खूप छान अनुभव आलेत मला पण मॅडम. खूप खूप धन्यवाद या रेकीचे, ह्या ब्रह्मांडाचे, या युनिव्हर्सचे खूप 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 धन्यवाद. मनापासून धन्यवाद. खूप काही दिलं या युनिव्हर्सने मला, शब्दात नाही सांगू शकत एवढं भरभरून दिलं युनिव्हर्सने. आणखी खूप मिळतच खूप राहणार धन्यवाद. भाग्यश्री, अजून भरपूर मिळतच राहणार. मिळतच राहणार, आपण फक्त मिळत. घेतलं पाहिजे. येस, हा. खूप छान, खूप मस्त. हम्म. थँक्यू. प्रियंका. हा, कुंभुजे. या हा, आत्मनमस्ते सर्वांना. पहिल्यांदा या एनर्जी सोबत जोडण्यासाठी मी माझ्या नंदेला खूप खूप थँक्यू म्हणते.
कारण त्यांनी पण कधी सांगितलं, तिचं कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा आम्ही ऑनलाईन बोलत होतो तेव्हा हातवारे करताना मी त्यांच्या हातात क्रिस्टल पाहिलं. मी म्हटलं ताई हा काय प्रकार आहे म्हटलं. तर अहो मी म्हटलं मी अशा असं हे केलंय म्हटली, रेकी शिकले म्हटली आणि आता सध्या शिकत पण आहे म्हटली. तर मी म्हटलं मला काय नाही सांगितलं तुम्ही या असं असं गोष्टी करतात. तर ती म्हटली मला वाटलं नव्हतं तुम्हाला इंटरेस्ट असेल वगैरे. तर नाही म्हटलं मला सांगा. मग मी तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट केला आणि त्या पद्धतीने तुम्ही मला या ग्रुपमध्ये जॉईन केलं. तर मला खूप छान वाटतं या रेकीशी जोडल्यानंतर खूप छान एक सकारात्मक विचार करण्याची सवय लागली. सगळ्यात म्हणजे मेडिटेशन अजिबात इंटरेस्ट नाही. एका जागी बसून शांततेत ध्यान करणं तर मला जमत नाही. पण या रेकीनं मला शिकवलं एका ठिकाणी बसून शांततेनं ध्यान कसं करायचं याच्यातून शिकले. त्याच्यानंतर एक म्हणतो का नाही, सतत एकटी असल्यामुळे शांत डोकं म्हणजे सैतानाचं घर असं असतं ना, तो प्रकार माझ्या जास्त होता. तो कमी झाला गेल्या महिन्याभरात. खूप कमी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर या युनिव्हर्स बद्दल कसं आपण मागायचं, कसं आपण एक्सप्लेन व्हायचं, कशा गोष्टी आपण आपले विचार मांडायचे आणि नेहमी होत आहे, होणार आहे, झालेलं आहे, हे कसं आपल्या वाक्य म्हणजे तोंडात कसं आणायचं. आपण म्हणतो ना, होईल का नाही काय माहिती, होईल का नाही काय माहिती, असं म्हणजे सरळ सरळ शंकेमध्ये असतो, होत नाही होत नाही असं. पण या रेकीला जोडल्यानंतर होणार आहे हे कळलं मला, की कोणतीही गोष्ट असू दे आपली ती होणार आहे, झालेली आहे, हे मला पक्क डोक्यात बसलं. त्याच्यामुळे ते पण डोक्यातून निघून गेले की कोणतं काम होणार आहे की नाही असं नाही म्हणायचं, झालेलं आहे. त्याच्यानंतर खूप छान अनुभव आला. आणि माझं फर्स्ट सेकंड मला खूप छान वाटलं. सेकंड डिग्रीचं मेडिटेशन तर खूप खूप छान वाटलं मला. आणि सध्या मी ते पण करत आहे सेकंड डिग्रीचं. थर्ड डिग्री थोडं मॅडम सॉरी थोडं मागं पडले मेडिटेशन मध्ये आणि मला मन नाही लागत थर्ड डिग्रीच्या मेडिटेशनला. पण नक्की मी करेन, प्रयत्न करेन, सोडणार नाही ते अर्ध्यावरच. आणि असा एकंदरीत खूप छान अनुभव आहे. आणि आता तुम्ही तुमच्यासोबत राहून मी क्रिस्टल वगैरे मागवलेलं आहे. कालपासून मी ते व्यवस्थित ठेवलेलं आहे जिथे ठेवायचं तिथे. आणि आज मी घातलेलं पण आहे. आणि छान वाटायला लागले मॅडम, एकंदरीत प्रसन्न वाटायला लागले, खूप छान वाटायला लागले. खूप छान, खूप छान. प्रियंका बहुत बढिया. आणि काय नाही, आपल्याला समजा सेकंड डिग्रीचं आवडते आहे मेडिटेशन, जे आवडते ते करूया ना. पण मग हो कधी कधी थर्ड डिग्रीचं पण करा. सिम्पल थर्ड डिग्रीचे वापरा सेकंड मध्ये सगळे. हो ते जेव्हा तुम्हाला आवडेल ना, प्रत्येकाची एक लेवल असते. काही लोकांना थर्ड डिग्रीचं खूप आवडतं. तर ठीक आहे, काही हरकत नाही. ओके. हो. खूप छान. वसुधा, कोणते वसुधा नंबर लावतात पहिले? ओके, पहिले वसुधा बारामतीकर यांनी नंबर लावला, नंतर वसुधा खराडे. ओके, हा. आत्मा नमस्ते सर्वांना. आठवण असते. आत्मा. अं, याच्यामध्ये पहिल्यांदा करणे मॅडमची मी खूप आभारी आहे, त्यांचे मी धन्यवाद मानते. करणे मॅडममुळे मी इथे आले. आणि दुसरे आभार माझ्या मिस्टरांचे मानते. मिस्टर माझे शेगावला गेले, तिथे सगळा अनुभव बघितला त्यांनी, शेगावचा कार्यक्रम बघितला. त्यांनी म्हणजे डोळ्यांनी मनापासून सगळं बघितलं, त्यांना अनुभव पण चांगले आहे, त्यामुळे त्यांनी मला याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं. आणि तिसरे धन्यवाद मी मॅडमचे मानते, की मॅडम पण बरेच मॅडमनी मला पण समजून घेतलं. बरेच माझ्या शंका होत्या, प्रश्न होते, कधी रागाला गेले नाही, सगळे माझे प्रश्न त्यांनी सोडवले. आणि चमत्कार पण खूप घडवून दिलाय मोठा मला. मी म्हणजे आयुष्यभर त्यांची ऋणी राहणार आहे, एवढं एक महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि मी कधीही नाराज झाले की मॅडमचा चेहरा बघितला की मला हसरा चेहरा दिसला की मी स्वतः हसते मॅडमला बघून. खूप हसतात मॅडम. आणि मी बोलते ना तर मुलं सुद्धा माझी म्हणतात की सेम मॅडम सारखं बोलते सारखी. म्हणलं हो, मॅडम सारखं शिकायला पाहिजे आपण पण बोलायला. नेहमी हसताना तुम्ही, तसं मला पण वाटतं की मी पण हसत राहावी सारखी म्हणून. खूप छान वाटतं. आणि चमत्कार तो खूप मोठा होता, मी कधीतरी एकदा सांगेन तुम्हाला, खूप मोठा चमत्कार. आणि बघूयात पूर्ण झाल्यानंतर पण मी सांगेन. आणि माझ्या म्हणजे स्वतःमध्ये पण खूप बदल घडत गेले. माझ्या मैत्रिणी सुद्धा म्हटल्या तू पहिल्यांदा कशी दिसत होती, आता खूप छान दिसते तू म्हटलं. त्यांनी म्हणजे स्वतःहून सांगितलं मला. जो स्थूलपणा होता तो गेलेला आहे माझा. थायरॉइड पण हळूहळू कमी होईल म्हणून मॅडमने सांगितले. थायरॉइड पण माझं कमी होणार आहे, तर मेडिटेशन माझे कमी पडतायत, ते पूर्ण झाल्यावर मग छान होईल. तर माझ्या सगळ्यांचं धन्यवाद, आभार, खूप 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 धन्यवाद. खूप छान. थँक्यू. खूप छान वसुधा. खरं तर वसुधा आल्या होत्या तेव्हाची ती परिस्थिती खूप गंभीर परिस्थितीमध्ये होत्या. खूप हो ना? खूप येस. होती पण हो, खूप युनिव्हर्सने मदत होती. केली की नाही वसुधा? खूप केली, खूप केली. केली ना? थँक्यू युनिव्हर्सने मदत मॅडम. केली म्हणजे जिथं शून्य आता काहीच नाहीये असं वाटायचं वसुधाला. वसुधाने हो तयारी केली होती अनेक साऱ्या नकारात्मक गोष्टींची. पण मात्र जेव्हा आपण रागवलं, आता तो विचार करायचा नाही.
आणि तेथून त्या मॅडम त्या दिवशी मी रागवटमध्ये तुम्हाला बोलली पण नाही मॅडम, की मी स्वतःहून त्याला सामोरी गेली. त्यादिवशी मी तुम्हाला बोलली पण नाही की असं आहे माझं आज. मी स्वतःहून सामोरी गेली, सगळं झालं. म्हणजे तुम्ही माझ्यामध्ये धाडस निर्माण केलं. पहिल्यांदा घाबरलेली होती, पण तुम्ही मला तेवढं दिलं. धाडसीपणा दिला तुम्ही माझ्यामध्ये आणि येस. झालं माझं त्या दिवशी. झालं सगळं नक्कीच. व्यवस्थित झालं. नक्कीच, ओके. नक्कीच. एका लेव्हल नंतर प्रत्येकामध्ये ती हिंमत येते. अगोदर जे रोज तिसऱ्या दिवशी फोन करणारे, मेसेज करणारे लोक असतात ना, ते नंतर ना करत नाहीत फोन. कारण त्यांच्यामध्ये ती ताकद निर्माण होते. मयुरी कल्याणकरचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही, की मी आता माझे प्रश्न स्वतः सोडवू शकते. आणि ती ती एनर्जी हो स्वतःमध्ये निर्माण, की ब्रह्मांडीय ऊर्जा करते. हं? खूप आणि सुंदर. मॅडम मला पण तिसऱ्या मेडिटेशनचं फार एवढं होत नाही बरं का. मला वेगळे विचार येतात मनामध्ये. पण फर्स्ट आणि सेकंड व्यवस्थित होतं माझं. थर्डला मी वेगळीकडेच जाते मेडिटेशन करताना. असं होतं माझं. ओके, आता मी त्याच्यामुळे माझ्यासोबत माझं तुमचं मेडिटेशन 3rd डिग्रीचं करून घेईल काही वेळा. ओके, सकाळच्या मेडिटेशनला बसा. काही दिवस आपण ग्रुप हो सोबत 3rd डिग्रीचं मेडिटेशन करूया. मग आपल्याला त्याची पण आवड निर्माण होईल. ओके ओके, ग्रुप थँक्यू सोबत मॅडम. जे मेडिटेशन आपल्याला असं काही वाटते. आज सकाळी किती छान मेडिटेशन झालं. तुम्ही ना हो होते का? खूप छान झालं. होते होते मॅडम मी. खूप छान होतं खूप छान. आजचं. खूप मस्त. छान छान. होतं. थँक्यू. थँक्यू दुसऱ्या मॅडम. वसुधा. थँक्यू. हा, जुई आत्मा पण नमस्ते मॅडम. व्हिडिओ बंद आहे जुई. हँड राईज केला पण जुई तुमचा व्हिडिओ बंद आहे. व्हिडिओ सुरू करा. बोला वसुधा. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आज शेवटचा दिवस आहे. मला बोलताच करत येत नाहीये. नाहीये ना शेवटचा अं, दिवस वसुधा. थोडं इमोशनल झालंय. नाही तसं नाहीये, पण जी सवय झाली ना रोज 4 वाजता बसायची, त्यामुळे थोडंसं इमोशनल झालंय. मला खूप छान वाटलं. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स थोडासा होता, तो आता वाढलाय. जो स्पीड कामाचा नव्हता, तो वाढलाय. त्यानंतर मला ज्या ज्या गोष्टींमध्ये म्हणजे रेकी करता येते हे माहित नव्हतं, त्या गोष्टी मला करता यायला लागल्या. मुख्य म्हणजे मी डिस्टन्स हिलिंग अगदी म्हणजे माझं सक्सेसफुल झालं माझ्या बाचीसाठी केलेलं. मी ते कधी आजपर्यंत केलं नव्हतं आणि तिला त्याचा हा, खूप फायदा झालाय. वसुधाताई अगोदर पण रेकी शिकलेल्या होत्या 3rd डिग्री पर्यंत काय वसुधाताई? हो, मी 2दा हा. शिकले, एकदा सोडून. हा, पण परत तिथे फक्त आपल्यासोबत शिकल्या. हा. एक एक दिवसाचंच होतं असं. एवढे दिवस असं कंटिन्यू कधीच केलं नव्हतं. त्यांनी फक्त 21 दिवस पुढे असा असा अभ्यास करा एवढंच सांगितलं होतं. पण एवढं असं समोर थांबून म्हणजे एवढं करून घेणं म्हणजे कधीच नव्हतं. ते पहिल्यांदाच बघितलं मी. ते खूप छान. तुमचं जे करून घेणं आहे ना, तेच खूप छान आहे. आणि मी 3rd डिग्रीचं मेडिटेशन अगदी कंटिन्यू करते. मला तेच जास्त आवडतं. कारण तुम्ही बघा, ते शब्द तेजस्वी तेजस्वी, तो शब्द मला खूप आवडतो. खूप छान वाटतं ते ऐकायला तुमचं. कोणता तेजस्वी शब्द आवडतो? तेजस्वी. परत सांगा. तिसऱ्या डिग्रीचं हम्म. ते मेडिटेशन मला खूप आवडतं. कारण त्याच्यामध्ये तुम्ही एक वेगळंच खूप छान बोलताय तुम्ही त्यात. त्याच्यामध्ये तुमच्या आवाजामध्ये खूप असा उत्साह, आनंद तो आमच्यामध्ये येतो इनडायरेक्ट. म्हणजे पहिल्या 2 डिग्रीचं मला फार जास्त नाही आवडलं, पण हे जास्त आवडलं. ओके. आवडलं नाही असं नाही, पण त्यात हा, जास्त इंटरेस्ट नाही वाटला. पण ह्याच्यात जास्त इंटरेस्ट वाटतो मला. खूप खूप छान छान. वाटतं. शब्द तेजस्वी तेजस्वी मला खूप छान वाटतं ऐकायला ते. मला खूप आणि ध्यान लागतं पूर्ण मला तर कधी कधी. म्हणजे शांत मन होतं एकदम. आणि तुमचं संपल्यानंतरच मला एकदम जाग येते. होतं. तुम्ही जे म्हणता ना आता सगळ्यांनी पायावरती काढायला लावता, ते खूप छान आहे ते. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि सगळ्यांनी ते करावं. खूप खूप धन्यवाद. खूप छान. थँक्यू वसुधाताई. थँक्यू. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. जुई. जुई, त्यानंतर सुलभा सावंत, त्यानंतर अदिती. ओके. सचिन दादाला मध्ये चान्स देऊ आपण एक, है ना? हा, कारण मॅडम, हा. अदिती बोलते. माझं लवकर घ्या. मला जायचंय अन्वी ओके, बारकीला आणायला पहिला चान्स स्कूलमध्ये. अदितीचा, बाळाला घ्यायला जायचंय. चालेल ना जुई? हा. आत्मा नमस्ते. कडक भाषेत आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. माझी मुलगी रोज आत्मा नमस्ते करत असते मोबाईलला बघून. आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते. हा. मला खूप छान वाटतंय. स्मरणशक्ती वाढली माझी. परत धीटपणा वाढला, भीती कमी झाली, स्ट्रॉंगपणा वाढला. मला स्टोनचा प्रॉब्लेम होता, जो पूर्णपणे आता दुखत नाही. म्हणजे एका बाजूला दुखायचं, ते मला आता जाणवतच नाही दुखायचं. ते गळ्याचं पण दुखायचं, ते पण बंद झालं. आणि पिरियड मध्ये जे पोट दुखायचं ना, ते पूर्ण बंद झालं. आणि कधी पिरियड येते ते कळतच नाही. पहिलं पोट दुखायचं आणि मग यायचं, ते कळायचं असं. पण आता कळतच नाही असं. आणि खूप छान पिरियडचा अनुभव खूप छान आहे. एकदम सुंदर आहे. असं पोट बीट कंबर बिंबर काहीच दुखत नाही. सर्व बंद झालं. आणि
छान वाटतं, खूप सुंदर वाटतं. खूप आणि छान. मॅडम मला ग्रँड मास्टर पण करायचं आहे, पण माझ्याकडे जोपर्यंत आर्थिक मदत येत नाही तोपर्यंत मी टेन्शन घेऊ असं. नको. सगळं होणार आहे, काही काळजी करू नका. ओके. हा, विश बॉक्स मध्ये थँक्यू. लिहिलं का ग्रँडमास्टर व्हायचं आहे? हो हो, लिहिलंय लिहिलंय. मग टेन्शन घेऊ नको, हो जाएगा. ओके. युनिवर्स तुला मदत करणार आहे अदिती, काळजी करू नको. ओके. आणि ना पुढच्या काही दिवसामध्ये तू स्वतः काहीतरी कमवायला लागणारच. ओके. हा, आता जी परिस्थिती आहे त्यापेक्षा खूप वेगळी परिस्थिती असेल पुढच्या 6 महिन्यामध्ये. थँक्यू मॅडम, तुमचे मनापासून आभार. मी पहिली येत नव्हती, मला स्वरा सारखी सांगायची तू घे घे, पण मी येत नव्हती. मी बोलायची कशाला पैसे मी भरू, पण मी बोलली मी आधी 1,000 रुपये भरून बघते, मला जर अनुभव आला तरच मी पुढे जाईल. म्हणून मी आधी 1,000 रुपये भरले, तर मला खूप छान वाटलं. पहिल्या मेडिटेशनला खूप शांत, पूर्ण राग निघून गेलेला. पण दुसऱ्या मेडिटेशनला थोडासा परत आला, माहिती नाही मला का, माझ्यातच काहीतरी कमी पडायचं. काही काही कमी हा नाहीये. ना- काही कमी नाही आहे. तो येतच असतो. तो जमा झाला होता एका हा. साईडला, तो निघून गेला परत. गाड. पण खूप शांत वाटलं पहिल्या मेडिटेशनला, खूप सुंदर अनुभव होता तो पहिल्या मेडिटेशन. आणि दुसरा शक्तिपात मध्ये एवढा सुंदर झालेला ना, पूर्ण माझ्या शरीरात ते जाणवलेलं. छान वाटलेलं तेव्हा. खूप खूप छान. छान. तुमचे आभार स्वरा मनापासून. आणि स्वरा कोण? स्वरा स्वरा कोण? स्वरा. राव राणी ग्रँड ग्रँड मास्टरला आहे आता स्वरा राव राणी. ओके, मैत्रीण आहे आता का? खरं 9:30च्या बॅचला माझी म्हणजे बहीणच समजा, आम्ही एकच माहेरी आमचं एकच आहे. बरं हो, बरं. एकच गावामध्ये आहे. ओके ओके. 9:30च्या बॅचला आहे हे हो ग्रँड मास्टर. हो. जुई. येस, आत्मा नमस्ते मॅम, सर्वांना आत्मा नमस्ते. ऍक्च्युली म्हणजे मला तर खूपच पहिलं तर माझा नी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. म्हणजे मला बसता यायचं नाही, मांडी घालून बसता यायचं नाही. खूपच म्हणजे मागच्या 2-3 महिन्यात, 2-3 महिने नाही, 6 महिन्यापासून खूपच नाही. तर मला अशाच माझी वहिनी भेटली, कीर्ती मॅडम. तो त्यांनी मला मी पण आता जसं आदिती मॅमनी सांगितलं, मी पण म्हंटल आधी मी एकदा म्हणजे 1100 रुपये भरून करून बघते, मला जर फरक पडला तर मी खरंच कंटिन्यू करेन. तो पण मला खूपच पहिलंच, मी तुम्हाला पहिल्याही ह्याच्यामध्ये सांगितलं, मला पहिलं म्हणजे जेव्हा पहिलं फर्स्ट डिग्रीचं होतं मला बरोबर जमलं नाही, म्हणून मी रिपीट केलं. पण त्याच्यानंतर जो माझ्यामध्ये नी पेनचा इश्यू सॉल्व्ह झालाय, खूपच छान वाटतंय. आणि कालचं जे तुम्ही ऑरा, मी ऍक्च्युली आज सकाळी सिद्धीला पण मी फोन केला की म्हंटल काय छान मॅडम मी ते घेतलं सेशन, इतकं बरं वाटलं. म्हणजे अक्षरशः माझं काल पूर्ण बॉडी पेन होत, पण खूपच रिलॅक्स झालं. खूप म्हणजे खूप म्हणजे त्याच तेवढ्या वेळात माझं पूर्ण बॉडी पेन निघून. सो आणि आपल्याला इथे अशी फॅमिली मिळाली की म्हणजे आता जसं मेसेजेस टाकतात की माझ्या हे मला हे होतंय, मला ते होतंय, तर रेखी द्या, तर सगळे इन्व्हॉल्व्ह होतात. हे इतकं खूप छान, खूप खूप छान, खूपच आवडलं मला. आणि मी पण आज बोललीये सिद्धीशी की मला पण करायचंय, पण मी म्हंटल आता परत एक 3rd डिग्रीचं रिपीट करते आणि त्याच्यानंतर. सो थँक्यू सो मच मॅम. थँक्यू खूप थँक्यू. छान. आणि आत्मा नमस्ते सर्वांना. खूप छान. खूप छान. सेल्फी चॅलेंज जिंकलो का आपण की नाही जिंकलो? कोण कोण जिंकलं सेल्फी चॅलेंज? सगळ्या ब्युटी क्वीन झाल्या ना? यस, होणारच. खूप सुंदर. खूप छान. सुलभा. ओ, माझं गेलं का नेटवर्क? ज्ञानेश, ये जरा नेटवर्क दे मला पटकन, फास्ट. अरे वा. खूप छान. खूप छान. खूप छान. जरा नेटवर्क इश्यू आला होता, ज्ञानेशकडून नेटवर्क घेतला आहे. तर खूप सुंदर. जुई, तुम्ही परत काहीतरी बोलल्या का शेवटी? गेलं थोडंसं तुमचं शेवटचं. नाही मॅम, मी खूप थँक्यू म्हणाले तुम्हाला आणि सर्वांना. म्हणजे मी म्हणाले होते की म्हणजे खूपच एक फॅमिली छान प्रकारे मिळाली.
म्हणजे आपण बोललो की आपलं डोकं दुखतं, हे दुखतं, रेकी, त्या सगळे जण खूप त्याच्यामध्ये सहभागले. खूप छान फॅमिली आहे, खूप खूप छान. थँक्यू सो मच येस. मॅम. आणि मला म्हणजे तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, तर कधी तुम्हाला पॉसिबल असेल? नक्कीच करा तुम्ही फोन उद्या सकाळी. सकाळी मला 11 पर्यंत, 10 नंतर मला फोन करायचा ना, 10 ते 12 पर्यंत. ओके ओके, चालेल. ओके. थँक्यू. येस. असं रडू बिडू नका बाबा वसुधा. माहितीये का, का आपलं काही सेशन संपत नाही आहे, लक्षात घ्या. आपला फक्त हा वेळ चेंज होतो आहे, आपण नेक्स्ट टाइम मध्ये जातो आहे. बाकी काहीच नाही. जोपर्यंत तुम्हाला वाटते तोपर्यंत तुम्ही कायम जुडलेले. एक वेळा ऊर्जेसोबत जुडलो, आता कायम आपला हा परिवार आपल्यासाठी असणार आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सुलभा सावंत. त्यानंतर सचिन दादाला वेळ आत्मा देऊया. ओके. नमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते. मी मॅडम तुमचा कृतज्ञतेची जादू हा युट्यूबवर जो व्हिडिओ होता ना तो बघून आली. मला खूप बरं वाटलं ते ऐकून. आणि माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता तो रेकी शिकायला लागल्यामुळे कॉन्फिडन्स आला. आणि खूप बरं वाटायला लागलं. राग, परत विचार जास्त ते सोडले. त्यामुळे आता मला खूप फ्रेश वाटतं. मी सगळे विचार सोडून दिले, जे होणार ते होणार असं म्हणून हे केलं. खूप असं म्हणजे आत्मविश्वास खूप आला. आणि काय बोलू, बरंच काय तुमच्याकडून शिकायला मिळालं, त्यामुळे तुम्हाला धन्यवाद. अरे आज मात्र रेकीला आपल्याला धन्यवाद. आज आपल्याला शेअरिंग घेणं परवडलं नाही, एवढं मात्र नक्की. शेवटचा दिवस म्हणून तुम्ही लोक इमोशनल झाले आणि सेंड ऑफ सारखा साजरा करताय तुम्ही. नाही, खूप बरं वाटायचं. 4 वाजता वाट बघायची ना, ते बरं बस वाटायचं. याच वेळेमध्ये आपण सगळी 4 वाजताच कामं आटपायची. ग्रँडमास्टर सुरू करूया. टेन्शन घेऊ नका. 4चाच वेळ देऊया ग्रँडमास्टरला. हो की नाही? हा. चलेगा? हो 4चाच वेळ देऊया ग्रँडमास्टरला. आणि फक्त 10 दिवस हो थांबा. एक बॅच संपवायची आहे ना अजून. 750ची बॅच संपली की मग पुढे जाता येईल आपल्याला. ओके. त्यांचे हो तुमचं तिकडे रिपीट होणार आहे ना, रिपीट मध्ये बसा आणि मग पुढे जाऊ. चला. सुलभाताई हो. खूप छान. पण आतमध्ये खूप सारे विचार, खूप साऱ्या गोष्टी. सुलभाताई मात्र कधी पूर्ण मोकळेपणाने नाहीत बोलल्या, पण एक कळते की आतमध्ये खूप सारी खलबत आहे सुरू. आहे ना? ती आता हळूहळू हळूहळू मेडिटेशननी आहे शांत अजून. होणार. हा. हो. काय म्हटलं सुलभाताई? नाही, काय नाही, तेच मिळाली. हो, म्हणजे विचार अजून आहे, ते निघायला पाहिजे. ते निघणार. निघतील. सगळे म्हणजे मेडिटेशन चालू आहे माझे. मेडिटेशन रोज करते. सगळं निघणार, काळजी करू नका. ओके. ओके. ओके, येस. थँक्यू. ओके. खूप छान, खूप छान. थँक्यू. आता कल्पनाताई कापाडी. पहिले सचिन दादा. सचिन वाघ आज निसर्गरम्य ठिकाणी उभे आहेत. क्लायंट बसल्यामुळे बाहेरून बसतो. आत्मनिर्भर सरांना पण नमस्ते. सर्वप्रथम आमच्या ऑपरेशनच्या वेळेस सगळ्यांनी मनापासून रेकी दिली तर सगळ्यांचे धन्यवाद. आणि रेकीबद्दल बोलायला झालं तर थर्ड सेशन पासून मला थोडाफार म्हणजे 3rd डिग्री पासून मला फरक जाणवायला लागला. माईक जवळ घ्या. हेल्थ रिलेटेड जो पण फरक जाणवायला लागला तो 3rd डिग्री पासून जाणवायला लागला. म्हणजे हं. 10 to 15% आता मला फरक आहे थोडा हेल्थ रिलेटेड. डायजेशन सिस्टीम मध्ये इम्प्रुव्हमेंट आहे. प्लस मेडिटेशनच्या बाबतीत बोलायला गेलं तर खूप उत्तमरित्याने व्हिज्युअलायझेशन NLP चा समन्वय साधलेला आहे त्याच्यात. ते असं खूप चांगलं पॅकेज क्रिएट केलेलं आहे. त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे. कारण फक्त NLP किंवा फक्त व्हिज्युअलायझेशनचे असे पॅकेज जर घ्यायला गेलं तर बाहेर ते खूप खूप कॉस्टली आहे. आणि तुम्ही त्यातच सगळं केलं तर खरंच खूप आभारी. कारण ते NLP म्हटल्यावर पूर्ण ते माइंड प्रोग्रामिंग त्यामुळे ते मेडिटेशनचा खूप चांगला फरक पडतो. थँक्यू. खूप छान, खूप छान. आध्यात्मिक ऊर्जा वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडण्याचा या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या
सहाय्याने प्रयत्न केला आहे. थँक्यू. बोला कल्पनाताई. माईक सुरू करा, मी बंद केला मध्ये तुमचा. नंतर दीपाली ताई. रुपी तुम्हाला संधी देते दीपाली ताई नंतर. ओके. हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. खूप छान वाटलं मॅडम 1.5 महिन्यामध्ये. म्हणजे बऱ्याच बऱ्याच गोष्टींमध्ये फरक पडला. म्हणजे मेन म्हणजे माझा आता जे गोळ्या औषधं पूर्णपणे बंद झाल्या आणि आजार म्हणजे काय खूप होता असं सांगा. सवय लागली होती. आजार काय होता सगळ्या. सांधेवात होतं. बर केले सगळे. सांधेवाताच्या पूर्ण गोळ्या मी बंद केल्या सर्व. आणि असं कधी दुखलं तरी मी स्वतःला म्हणजे आतून नाही माझं काही दुखतच नाही म्हणजे असं एकदम आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे ते गोळ्या वगैरे घ्यायची काही जरूरतच पडली नाही मला. आणि खूप छान वाटतं 1.5 महिन्यापासून म्हणजे असं नवीन फॅमिली मिळाल्यावर असं कसं एकदम छान वाटतं. असं रोज 4 वाजले की असं वाटतं कधी जॉईन होईल एकदा, कधी सगळेजण भेटतील. रेखीमुळे खूप खूप फायदा झालाय. सगळेजण भेटतात, बोलायला भेटतं, वेगवेगळ्या सगळ्यांचे वेगवेगळे ऐकायला भेटतं. अनुभव खूप छान वाटतं. असं वाटतं हा हे दिवस संपूच नाही, 4ची बॅच कधी संपूच नाही. आता पुढचा विचार येतो काय होईल पुढे पुढे काय होईल आता बॅच चेंज झाल्यावरती. परत बसायचं असं रिपीट वाटतं. बॅचला. अधिक काय होणार आहे. रुला हो गया सवय क्या. झाली होती ना मॅडम, खूप बरं वाटलं. रडलेच ते रडलेच. कल्पना ताई, हा परिवार आहे हो आपला. ओके, आपण एकमेकांना कधीच सोडत नसतो. ही अटॅचमेंट झाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि खरंच तुम्हाला जे मिळालं आहे ना त्याची ती कृतज्ञता आहे. मी माणूस आहे आणि आपण सगळेजण माणसं आहेत एवढं लक्षात घ्या. मात्र आपण एकमेकांसोबत जुडलो आहे ना, ते ऊर्जा स्वरूपात जुडलो आहे. आपण एकमेकांना मी त्या माझ्या बहिणीमुळे दुःखातून आले. त्या संकटामधून. मी बोला. माझ्या बहिणीमुळे आले, तिला खूप प्रॉब्लेम होते ना, सुषमा बोडके. हम्म तिने हम्म. मला सांगितलं म्हणजे तिला फरक पडला, ती मला म्हणजे तुला एवढा त्रास होतोय, तुला जॉईन करायला काय झालं, तुला जॉईन करायला काय झालं. इतक्या दिवसभर तुला काही काम म्हणजे किती पण केलं तर काय कोण म्हणणार नाही तू जास्त काम केलं, 1 तास स्वतःसाठी घे काढ म्हणून. तिने खूप मला जबरदस्ती केली. कधी घेते ऍडमिशन रोज विचारायची मला. त्याच्या आधी माझ्या मुलीने घेतलेलं, नंतर सुषमाने घेतलं, नंतर मग मी घेतलं. खूप छान वाटलं मॅडम. अजून पण घेईल मी, ग्रँड मास्टर पण करेन. पण थोडा अभ्यास केल्याच्या नंतर हे थोडं केल्याच्या नक्कीच नक्कीच नक्कीच. नंतर. आपला परिवार आहे, खूप खूप आपण ऊर्जा धन्यवाद. स्वरूपात एकमेकांसोबत जुडलेला आहे आणि ऊर्जा स्वरूपात जुडल्यामुळे आपण कायम एकमेकांसोबत राहू. ओके. जेव्हाही असं वाटेल गरज आहे तेव्हा ग्रुपची एनर्जी तुमच्यासाठी क्रिएट होत राहणार. ओके. युनिव्हर्सला धन्यवाद म्हणायचे. थँक्यू थँक्यू थँक्यू. दीपाली, नंतर रुबी, त्यानंतर संध्या. कसा पहिला नंबर दिला होता ना संध्या, आता कशा मागे राहिल्या. हा. आता कोण राहिलं. सुषमा. आपल्या त्या कुठं आहेत आणखी. ओके चलो, काय हरकत नाही. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. मी माझ्या बहिणी त्या मार्फत आली, तिने मला तुमचा व्हिडिओ पाठवायची होती, ते मी तुमची ऐकायची आणि तुमचा आवाज एवढा म्हणजे सुंदर वाटायचा ना थोडस ऐकायला. थोडस तुमचा व्हिडिओ दिसत ऐकत नाहीये दीपाली. वाटायचा. दीपाली, व्हिडिओ व्हिडिओ दिसत नाहीये. हा. आता बोला. तुमचा आवाज ऐकून ना म्हणजे असं वाटायचं की हा याच्यामध्ये आलंच पाहिजे मध्ये. म्हणून मी तुमचे खूप व्हिडिओ बघितले. मग नंतर तिने स्वतः केलं माझ्या बहिणीने, तर ती म्हणाली बोलली की आता तू कर म्हणून म्हटलं तुमच्या ह्याच्यामध्ये मी आता आले. आल्यानंतर बरं वाटलं याच्यामध्ये. तर पॉवर बॉल म्हणजे मेडिटेशन पॉवर बॉल आहे, त्याच्याने माझा मूळ व्याधीचा त्रास पूर्णपणे बरा झाला. ते एक मोठं आहे. इथे किती वर्ष झाली मला मूळ व्याधीचा त्रास भरपूर होता. ते केल्यापासून माझा मूळ व्याधीचा त्रास पूर्णपणे बंद झाला. आणि सकारात्मकता आलीच आहे. अजून आली नाहीये, थोडी बाकी आहे. तर अजून प्रयत्न करते मेडिटेशन मध्ये. आणि तुमचे खूप खूप आभार. युनिव्हर्सचे पण खूप खूप आभार. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. खूप खूप आभार की तुम्ही मेडिटेशन करता. हो की नाही. हो. खूप सुंदर दीपाली. छान. मस्त. रुबी. करा माईक सुरू. अरे
हा, रुबी आपला माईक सुरू करून ठेवतात, तोपर्यंत संध्याताई पाटील. आता माईक सुरू करावं लागेल संध्या पाटील यांना पण. माझ्या बहिणीने सगळं मागे लागली माझ्या, ताई तू घे ऍडमिशन, घे ऍडमिशन. ऐकलंच नव्हतं तिथं किती महिने. नंतर खूप मागे लागले आणि म्हटलं चला घेऊया ऍडमिशन. ऍडमिशन घेतलं तर तिने जागच्या जागी 4 उड्या मारल्या आनंदाने. चला माझ्या बहिणीने ऍडमिशन घेतलं. तशी मी मुळची फारच चिडखोर एकदम, कामची वृत्ती. सगळं दिवसभर असा त्रागा करून घ्यायचा बस, आणि स्वतःला त्रास करून घ्यायचं, असं होतं सतत माझं. पण आता खूप शांत झाले मी, खूपच खूप शांत झाले. नाहीतर नेहमी असं एकटेपणा जाणवायचा मला. असं कित्येकदा असं वाटायचं की आत्महत्या करावी. जगायचीच इच्छा नव्हती मला, जगावंसच वाटत नव्हतं, की संपवावं स्वतःला. पण आता नाही तसं वाटत. आता असं वाटतं की नाही, स्वतःसाठी वेळ द्यायला हवा आणि राहायला हवं व्यवस्थित. कधी सकाळी लवकर उठायची सवय नव्हती मला, पण आता मी 5 वाजता मेडिटेशनला उठते. नाहीतर कधीच एवढ्या लवकर उठले नव्हते मी. सकाळी उठून मेडिटेशनला बसते, आणि आता व्यवस्थित म्हणजे बॉडी पेन होतं ते थांबलं माझं. खूप छान आता वाटतं मला, आणि छान राहावंसं वाटतं. नाहीतर दिवसभर केस पण नाही विंचरायची मी, अशीच असायची दिवसभर. फक्त बस त्रागा करून घ्यायचा, चिडत राहायचं, सगळ्यांवर चिडायचं, हेच चालू असायचं. पण आता खूप छान वाटतं मला. खूप मेडिटेशन करायला लागल्यापासून खूप खूप शांत झाले मी. माझ्यात खूप बदल झाला मॅम. हा सगळा तुमच्यामुळे झाला, खरंच. खूप छान वाटतंय येस, मला. थँक्यू. आभार युनिव्हर्स. खूप धन्यवाद संध्याताई. आणि हे एवढं सगळं लाईव्ह मध्ये बोलण्याची हिंमत पाहिजे बरं काय, आणि हे पण खूप महत्वाचं आहे की ताई मला बोलतायत. मला चार चौघात बोलणं कधी जमलंच नव्हतं मला. कधी बोलले नव्हते मी 4 चौघात. पण आता पहिल्यांदा बोलले मी एवढं. आणि ना पण संध्याताई, छान वाटते तुम्ही आज एवढा तुम्ही चिडक्या आणि नव्हत्या एवढे तर ती. फ्रेंड्स मिळाले. बोला बोला बोला. एवढे फ्रेंड्स मिळाले, एवढ्या सगळ्या मिळाल्या. खूप छान वाटते. रोज 4 वाजता वाट बघत म्हणजे मी बसायची, चला चला आता मला 4 वाजले, आता मला बसायचंय. सगळ्यांशी गप्पा मारायचे मी. हो पण आता संध्या, उद्यापासून नाही. झालं तेच. तर बघा, आपलं सेशन पण संपत तुम्ही नाही आहे, आपण फक्त वेळ चेंज होते आहे असं संपूया. संध्याताई, खरं तर ना ही चिडचिड, हे राग, ही एनर्जी एनर्जी होती आतमध्ये. तुम्ही नव्हत्या चिडक्या, लक्षात घ्या. तुम्हीच आहात, एकदम प्युअर सोल. परंतु त्या एनर्जीज आपल्या आतमध्ये कार्य करत होत्या, रागाच्या, त्रागा करण्याच्या. ओके, त्या एनर्जीज आपल्याला त्रास देत होत्या, आणि त्या जे आपल्या आतमध्ये साठलेलं होतं ना, ते बाहेर निघायचं आणि ते इतरांवर निघायचं. हम्म म्हणून मग आपले लोक सुद्धा निघायचं. आपल्यापासून दूर जातात अशा वेळेस. बरोबर बरोबर, हेच होत होतं. मेडिटेशन मुलाचं केल्यामुळे. मत बदलायला बोला बोला मुलाचं बोला. मत बदलायला लागलं होतं माझ्यामुळे. कारण का मी चिडायचे ना, मग त्याचं मत बदलायचं, सुनेचं मत बदलायला लागलं होतं. असं सगळं चाललं होतं. पण आता छान आहे. खूप छान, आणि आणखी हम्म, खूप छान छान हम्म, छान छानच होत राहणार. कारण आहे ना, आपले चक्र हम्म, बॅलन्स होत आहे. ओके. असतो तो आयुष्यामधला मेनोपॉजचा पिरियड वगैरे, तेव्हा पण चिडचिड होते. पण जर का तेव्हा आपण मेडिटेशनला जोडलेलो असलो, तर हा त्रागा, हा त्रास होत नसतो. ओके. खूप छान हम्म. संध्याताई, सगळ्या त्या गोष्टी छान छान बहिणी छान छान होणार बहिणीचे आहेत. पण आभार. हो. सगळ्यांचे आभार. युनिव्हर्सचे आभार. युनिव्हर्सचे तुमचे आभार. आभार. खूप छान. आता काय म्हणूया आपण, एक लाडकी आजी, एक लाडकी सासू. ओके. आदर्श सासू, सगळ्या गोष्टी होणार हो, तुम्ही. हं? होणार. खूप छान. हो, त्या प्रेमाच्या भावना सुद्धा तुमच्याच आतमध्ये होत्या, होते की नाही? प्रेमही आपल्याच आतमध्ये असतं, होत्या. सगळ्यांना सांगते आहे. आणि रागही हो. आपल्याच आतमध्ये होता. फक्त काय केलं, त्या रागाने ना, त्या त्रागाने काही एनर्जीज अशा निर्माण झाल्या, आपले चक्र असे इम्बॅलन्स झाले की
त्या राग ही भावना वर आली, त्यांनी आपल्या प्रेमाच्या, आपुलकीच्या, मायेच्या भावना दाबून ठेवल्या. असं केलं होतं. सतत आपण काय चिडलेली केलं? असायची मी, सतत आपण क्लीन केलं सतत सगळं चिडलेली छान, असायची मी. आणि आता प्रेमाच्या भावना वर आल्या. हम्म. हो हो, नक्कीच. आणि खूप आता सुंदर खूप दिसता हा. छान वाटतंय. खूप हो, छान थँक्यू. दिसता. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू. थँक्यू. रुबी, नमस्ते. छोटीशी लाडकी आपली सगळ्यांची रुबी, असं म्हणूया. हो, लाडक्या आहेत त्या खूपच. सगळ्यांच्या. बोला रुबी. आत्मा नमस्ते. आपण आत्मा मस्त. मला नमस्ते. बरं वाटते. काय बोलू, मला काही समजतच नाही काय. काय वाटलं तुम्हाला बोला बोला. क्लासला येऊन, रुबी? असल्यावर चांगलं वाटलं. मला हवा तेवढा फरक माझ्यात जाणवत नाहीये, कारण का मला पुष्कळ प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे मला होत नाही काय. हं, हं. मला असं वाटतं पुढचं अजून जर जॉईन केलं तर माझ्यात अजून फरक होईल, करून मास्टर वगैरे नक्कीच, वगैरे केली तर नक्कीच, बरी होईन मी. नक्कीच. हं. पण आणि मॅडम आज तर सांगू का, सकाळी की हा. पहिल्यांदा त्या ज्यावेळेस आल्या होत्या ना, त्यावेळेस चेहरा खूप असा सुकलेला होता, खूप वेगळ्या दिसायच्या त्या, म्हणजे असं आजार, खूप आजारी माणूस. पण आता जर त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना, त्यांच्या चेहऱ्यामध्ये तेज आलेलं आहे, आणि ते पहिल्यांदा त्यांचे शब्द फुटत नव्हते. आता स्पष्ट ऐकू येतं आम्हाला त्यांचं, पहिल्यांदा ऐकू येत नव्हतं आम्हाला त्यांचं बोलणं. हो हो आता हो खूप हो छान बोलतात, आमच्याशी गप्पा मारताना पण छान होते त्यांचा. पहिल्यांदा आम्हाला त्यांचं कळत नव्हतं, पण आता त्यांच्या चेहऱ्यामध्ये असं तेज दिसतं, छान दिसतात ते आता. आणि थोडेसे उठून पण बसतायत. पहिल्यांदा त्या झोपूनच बोलायचे, आता म्हणजे अशा परिस्थितीत तरी उठून बसतात, बोलतात. म्हणजे आम्हाला फरक जाणवतोय तुमच्यामध्ये, खूप छान फरक आहे हो हो तुमच्यामध्ये. हो. हो, छान आहे. संध्याला काहीतरी बोलायचं आहे, संध्याताईंना रुबीताईंबद्दल. एक मिनिट रुबीताई. नाही 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 नाही, पण माझ्यात पण खूप बदल झाला. मी पहिल्यांदा खूप अशी निस्तेज असायची एकदम. पण आता आता चेहरा खुललेला असतो माझा. फरक जाणवायला लागला. खूप छान. खरं म्हणजे ना, रुबींबद्दल मी सगळ्यांनाच बोलायचं आहे. तुमच्यावर भरभरून प्रेम केलं सगळ्यांनी, हो ना? केव्हा पण मेसेज ग्रुपला. बोला रुबी, तुम्हाला बोलू देतोय एकदम आम्ही पुष्कळ अगोदर. पुष्कळ पुष्कळ चांगले होते. मी कीर्तन करायची आमच्या जातीमधलं. दिल्लीला सुद्धा जाऊन आम्ही कीर्तन केलेलं आहे, मुंबईला मैत्रिणींसोबत आमच्या जातीचं. हं. पुष्कळ ऍक्टिव्ह होते. पण काय करू आता, इथे आल्यावर करोनाच्यामुळे मला हे प्रॉब्लेम झाला ना, त्याच्यामुळे काय करू, काय रुबी, नाही काय काय ना, नाही, मी हिंमत धरते. छान होणार तुम्ही, छान तुम्हाला एकदम. हिंमत सांगितलं धरून मी होतं ना, बरं की होणार आहे तुम्ही उभ्या राहणार, छान चालणार. हो हो बोलले होते ना तुम्हाला. आता हो त्यामध्ये हो हो किती किती कॉन्फिडन्स आलाय तुम्हाला. तेव्हा तुम्ही अशा पडलेल्याच होत्या, ओके, आल्या होत्या तेव्हा. तर आता हो तुम्हाला हो किती हो. कॉन्फिडन्स आला की मी चालू शकते, एवढं मला सांगा फक्त. 50-60% आला. जिंकलो आपण, ओके, जिंकलोय आपण रुबी. ओके, आता आपलं ट्रेनिंगच झालंय, आता यावर तुम्हाला काम करायचं आहे. एवढा चांगला ग्रुप मिळाला मला, इथं मैत्रिणी भेटल्या. मला कोणी बोलायला नव्हतं, मला कोणीच बोलायला नव्हतं. मराठी मला ऐकायला नाही, मराठी शब्द ऐकायला नव्हतं मिळत मला. पण तुमच्यामुळे एवढं मैत्रिणी. ह्या मैत्रिणी कायम सोबत राहणार, काळजी करू नका, ओके. हो हो फक्त एवढंच आहे हो बाबा, तुम्ही कुठं आहेत, इस्रायलमध्ये आहेत रुबी, ओके. हो आणि रुबी हो ज्यू आहेत, काय म्हणतो आपण, त्या पंथाचं हो. बेने इस्रायल कीर्तन जू. करायचे. हा, तर रुबी, नक्कीच खूप छान तुम्ही चालणार. आणि यस, मी तुम्हाला सांगते की असंही होऊ शकते की तुम्ही छान पुढच्या कार्यक्रमाला शेगावला पण येऊन जाणार. ह्या मैत्रिणी तुम्हाला हो अगदी हो. लाईव्ह मध्ये सुद्धा भेटणार, हो सकता है, हो ना? काल मी तुमचा ते याचे व्हिडिओ पाहिला YouTube वरती, जेवणाचं
तुमचं काय ते वनभोजन हम्म, वनभोजनचा व्हिडिओ पाहिला. हम्म. मला पुष्कळ आवडला. मला वाटलं मी पण तिथं असलो, आम्ही पण तसंच करायची ना. एक वेळा नक्की असाल तुम्ही तिथे. पिकनिक ग्राम. नक्की येणार. आणि असंच म्हातारे म्हातारे लोक जंगल चढले, एवढं छान पहाड चढले, त्यांचे गुडघे दुखायच्या, कमरा दुखायच्या, तिथून गेल्यानंतर म्हणतात मॅडम सगळं मोकळं झालं, आम्ही 5-5 किलोमीटर फिरायला जातो. ऊर्जा म्हणतात याला. ओके. बरं झालं चल. तुम्ही सुद्धा येणार रुबी, हो जाएगा. हो 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 ओके. हो येस. हो हो हा ग्रुप तुम्हाला ओढणार पुढे, तुमच्या लेकीला सांगणार घेऊन ये ग तुझ्या आईला. ओके. आणि छान ग्रँड मास्टरचं हो सन्मान हो पत्र घ्यायला तुम्ही असाल आणि चालत येणार. ओके. हो हो. नक्कीच. मी युट्यूबवरती तुमचा असाच प्रोग्राम बघितलेला. कोण होती मला नाही माहिती. मला वाद केला, कपडे वगैरे परत शिवायला लागले तिला. मला पण कपडे वगैरे शिवता येतात, मला काहीच नाही करता येत आता. मग तिचं बघून मी तुमच्या याच्यात रेकीमध्ये हे झाले, बरोबर आहे ना जॉईन झाले. रुबी. मुलीला म्हटलं नाही मला इथे जॉईन करून दे. मुलीला म्हटलं मला त्यांच्याकडे जॉईन करून दे. आणि ना प्रयत्न मी करून तू. मनापासून माफी मागते रुबी तुमची. रुबी ना खूप मेसेज पाठवायच्या. 15-20 मिनिट झाले की मला समजत नाही तुमची बॅच कशी जॉईन करायची. मला घ्या, मला कळत नाही. त्यांना मेडिटेशन पाठवून दिलं तरी पण लगेच मेसेज टाकायच्या. मेसेज म्हणजे व्हॉइस मेसेज टाकायच्या. एक तर तुम्ही जसं म्हटलं ना तसं व्हॉइस मेसेज खरंच समजायचं नाही. त्यामुळे ना सॉरी, मी हो आतापर्यंत हो कधीच हो तसं केलं नाही. पण मग ना मध्ये क्लास सुरू असला की पण यांचे फोन यायचे, त्या तिकडे डिस्टर्ब होत्या हे समजतं. पण आपलं लाईव्ह सेशन मध्ये पण रुबीनचे फोन यायचे, तेव्हामुळे खूप डिस्टर्ब व्हायचं. मी ब्लॉक करून हो. टाकलं. मग त्यांच्या मुलींनी मला सॉरी सॉरी. मेसेज केल्या. नाही, मी तुम्हाला सॉरी म्हणते की मी तुम्हाला समजू नाही शकले तेव्हा. ओके. तर अंतर्मनापासून नाही सॉरी. मी पण पुष्कळ मला माहिती प्रॉब्लेम मेडिटेशन मध्ये होते, पाठवलं पुष्कळ होतं. प्रॉब्लेम मध्ये होते. आता आली आहे ना हिंमत रुबी. ओके. हो आली आली. येस. तुमच्याकडे बघून आली. नक्कीच सगळ्या गोष्टी लेखीचं छान होणार. युनिव्हर्सचे किती आभार मानावं तेवढे कमीच आहेत. लेखीचं युनिव्हर्सचे किती आभार, तुमचं किती आभार मानू तेवढं कमीच आहेत. गॉड ब्लेस यू. थँक यू. नक्कीच. सॉरी ऑल्सो. नाही, काही सॉरी बिरी नाहीये. तुमच्या वयाचा, तुमच्या सगळ्या भावनांची कदर आहे. कळलं होतं सगळं तेव्हा पण ही व्यक्ती खूप काय म्हणूया त्रासामध्ये आहे. मी माझ्या ज्ञानेशला म्हटलं होतं, अरे एक आजी आहे इस्रायल वरून, त्या आजीचे ना खूप मेसेज येतात गड्या, आता मी काय करू रे. त्यांना मेडिटेशन पाठवलं, त्यांचं बोलणंही मला समजत नाही. माझा ज्ञानेश मला म्हणे, नाही ग, तू असं नव्हतं करायला पाहिजे. मी म्हटलं मी कसं करू आता सांग तू ज्ञानेश. सेशन मध्ये पण आजीचे मेसेज येतात त्या. एक तर काय ना वाईट वाटू देऊ नका, पण इस्रायल म्हटलं म्हणजे ना जरासं टेन्शन आलं. ओके. का ना की कसं असतं ना कुठेतरी सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात ना, आहे की नाही. तर थोडंसं वाटलं होतं. पण सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या. आणि रुबी, सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातही खूप सुंदर होणार, काळजी करू नका. हो ओके. हो हो. हा. येस. ओके ओके. तुमचा परिवार छान तुम्हाला सोबत आहे. ओके. आपला ग्रुप आहे. तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही मेसेज टाका. मोठ्या प्रेमाने व्हॉइस मेसेज हो टाका. हो सगळेजण ऐकतात तुमचा. ओके. हो हो. रेकी वाईस पण देतात. जास्त जास्त लिहिता नाही येत ना. हा. आणि सुरक्षित राहा. सेशन जरी संपलं तरीही दररोज मेडिटेशन करा. आणि अगदी आमच्याकडे 5 वाजता हो तुम्ही उठता, तुमच्याकडे रात्रच असते तेव्हा मेडिटेशन करू नका. तुमचं तुमचं मेडिटेशन करा. संध्याकाळी 7:50चं सेशन अटेंड करा शक्य असेल तर. एवढं सांगेन. ओके. नाही आज नाही कारण मी जॉईन केलं, पण काय करायचं मी मी आपल्या या 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 ह्याच्यावरती कॉल केला. आताच्या ह्याच्यावरती सकाळच्या ह्याच्यावरती नाही केला. म्हणून त्याला जॉईन नंतर मग नंतर लास्ट पण मेसेज पाठवले, होय मला आज आहे की नाही म्हणून मेसेज टाकले ना मी. मग कोणी व्हॉट्सअप बघत नसते सकाळी रात्री ना मला मेडिटेशन ते सुरू झालं की. तर एवढं लक्षात घ्या, सकाळी तुमच्याकडे 3 वाजलेले असतात. तुम्ही नका नाही, उठत जाऊ रात्री ना एवढ्या मला रात्री दिसलं माझं. नाही मला ते. चला. ओके. छान. ओके आपल्या ताई राहिल्या, श्रेया राहिली माझी ओके थँक्यू शेअरिंग करायची. आणि आपल्या एक ताई राहिल्या, सुषमा ताई. थँक्यू रुबी. श्रेया, सॉरी तुला वाट बघावी लागली. थँक्यू थँक्यू. हो नमस्ते. आत्मा नमस्ते.
खूप छान वाटलं. मेडिटेशनची सवय लागली, सकाळी उठायची सवय झाली. राग, थोडी चिडचिड व्हायची ती कमी झाली. आणि रोजची पाण्याला रेकी, जेवणाला रेकी ती द्यायची सवय लागली, त्याच्यामुळे छान वाटतं. रोजचं हे सगळं आपलं म्हणजे पूर्ण सकाळी उठल्यापासून रेकीमध्येच असल्यासारखं असं छान वाटतं. सगळ्यांचे धन्यवाद, ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद. थँक्यू. खूप छान, खूप छान. तुझ्या आईला आता या बॅचला बसवून दे. ओके, ठरल्याप्रमाणे. आई म्हणायची अगोदर माझ्या लेकीचं होऊ दे. खूप हो. छान, खूप मस्त श्रेया. खरं तर श्रेया बोलली नाही सेशन मध्ये, पण घेतात मुली, है ना? येस. सुषमा ताई. आत्मा नमस्ते सर्वांचे. आत्मा नमस्ते ताई. मी युट्यूबचा चॅनल बघून मी ह्याला जो आपल्या क्लासला जॉईन झाले होते नाही का. पण आता माझ्यात खूप बदल झालाय, चिडचिड कमी झाली आणि रेखी ऊर्जेमुळे म्हणजे परिवारात सुद्धा खूप बदल झालेला आहे. आपल्यात बदल झाल्यामुळे फॅमिलीमध्ये पण बदल झालेला आहे. आणि त्या दिवशी पाठीत माझी चमक भरली, मला झोपत मला हालता सुद्धा येत नव्हतं नाही का. तर मी मेडिटेशन केलं मोटार होणारचं, तर पूर्ण चमक निघून गेली आपोआप. आणि छान अनुभव आहे. आणि आता चारच्या टाइमची सवय लागली नाही का. मग खूप मिस होईल असं वाटतंय नाही का सर्वजण सर्वांना. आवाज आवाज नाही येत ताई. तुमचा तब्येतीचा काय इश्यू होता सुषमा? माझ्या तब्येतीचा इश्यू होता, पण क्लिअर झालेला इश्यू. बरं, सांगायसारखा नाहीये. हा. बरं, काय हरकत नाही. बघा, अगदी पर्सनल असेल, नाही सांगितलं तरी पण खरंच एनर्जी मदत करते, हो की नाही? काय म्हणता कल्पना? पण मला आता हं, हं. ग्रँड मास्टरचा क्लास जॉईन करायचा आणि माझी आर्थिक परिस्थिती सुधारली तर मी नक्कीच जॉईन करणारच आहे. तुम्हाला काय वाटतं, सुधरेल का? हो, सुधारणार, मी जॉईन करणार. येस, ते युनिव्हर्सला सोडलं मी, मला युनिव्हर्स देईल, मी जॉईन करणार आहे. येस, येस. हम्म. खूप सुंदर. बोला कल्पना, ते तुम्ही माईक सुरू केला. मॅडम तुम्ही बोलले ना माझ्या मुलांना रेखी कशी द्यायची ते सांगते म्हणून, मी ते सांगितलं नाही. सांगेल, काल सांगेल. बोलले. ओके, सांगेल. आपल्या संध्याकाळच्या सेशन मध्ये सांगेल. ओके, खूप छान, खूप छान. कोण राहिलं आता बोलायचं? नाही ना ते नक्कीच नैनाचं शेअरिंग उद्या घेऊया. त्या रस्त्यामध्ये आहेत. आपण सगळ्यांना आता अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांड ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता भरभराट आणणारच आहे. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. सगळेजण आपण संध्याकाळी 7:50च्या बॅचला बसणार आहोत. आपलं आताच सेशन संपलेलं आहे, पण आपला परिवार मात्र 7:50ला कायम सोबत असतो. ओके, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.